नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 2025मध्ये 15,000 पेक्षा जास्त पदांची मेगा भरती होत आहे. तर याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. याची अर्ज प्रक्रिया काय, पात्रता काय, शारीरिक कसोटी कशी, लेखी परीक्षा आणि तयारी कशी करायची, या सर्व स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर राज्यात पोलीस दलाची रिक्त पदे भरण्यासाठी ही मोठी भरती होत आहे आणि राज्य मंत्रिमंडळाने यास मान्यता पण दिली असून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या भरती पोलीस शिपाई, चालक आणि विशेष युनिटसाठी पदे आहेत, याच्यामध्ये भरती होणार आहे. आणि या भरतीमध्ये एकूण 15,631 जागांसाठी भरती होत आहे. तर या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे. सदर जागा पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत. तर एकूण पदे 15,631. तर पोलीस शिपायासाठी 12,500 आणि चालकसाठी 1,200 आणि विशेष युनिटसाठी 1,000 आणि इतर विभाग जे आहेत त्यांच्यासाठी 931 जागांसाठी ही टोटल भरती होणार आहे. तर तुम्ही ज्या पण पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल, तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता ते. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि मराठी भाषा वाचता, लिहिता, बोलता यावा. तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता ते. तसंच चालक पदासाठी LMV किंवा HMV ड्रायव्हिंग परवाना आवश्यक आहे. हे लायसन्स गरजेचं आहे. तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता ते. या भरतीसाठी लागणारी जी वयाची अट आहे ती सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 33 वर्ष आहे. तर यावर्षी सरकारने वयोमर्यादा ओलांडून उमेदवारांनाही विशेष सवलत दिली आहे. तर खूप मोठी संधी आहे. यामध्ये शारीरिक पात्रता हे तर सर्वांना माहितीच असेल. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर हे 6 मिनिटात धावावं लागतं आणि लांब उडी ही 3.80 मीटर आणि गोळाफेक हा 6 मीटर असतो आणि महिलांसाठी 800 मीटर धाव 4 मिनिटामध्ये आणि लांब उडी ते 3 मीटर आणि गोळाफेक हे 4 मीटर असतं. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिलेच माहीत आहे, तरी पण मी सांगतोय. आणि या शारीरिक कसोटीनंतर तुम्हाला गुणावर पुढे लेखी परीक्षा देता येईल. किती मार्क्स पडतात त्याच्यावर तुमची लेखी परीक्षा पात्रता ठरते. या पोलीस भरतीचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, तर सामान्य ज्ञान हे 25 गुणांसाठी असणार आहे आणि अंकगणित ही 25 गुणांसाठी, बुद्धिमान आणि रिझनिंग हे 25 गुणांसाठी आणि मराठी भाषा हे याचं 25 गुणांसाठी. तर एकूण 100 गुण असतील. ते 90 मिनिटामध्ये तुम्हाला याचे परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्केटिंग नसते, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा फायद्याचे ठरते. ची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून मिळालेले एकत्रित गुण त्यांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते. यानंतर दस्तऐवज म्हणजे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाते. तर पहिलं आहे फिजिकल टेस्ट, त्यानंतर रायटिंग टेस्ट, दुसरं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तिसरं आहे चौथं आहे मेडिकल टेस्ट आणि फायनल जे असतं ते मेरिट लिस्ट लागते. तेवढ्या स्टेप नंतर तुमची निवड केली जाईल. आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ती. आणि हा फॉर्म भरण्यासाठी लागणारे तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते म्हणजे आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, तसेच जात प्रमाणपत्र लागू असल्यास पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. याच्या व्यतिरिक्त दुसरे जे डॉक्युमेंट लागतात ते आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ते. तर याची आपल्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लवकरात लवकर जाऊन अर्ज करा. या फॉर्मसाठी जी फी लागणार आहे ती म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 450 रुपये, तसेच रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 350 रुपये, म्हणजेच मागासवर्गीयांसाठी 350 रुपये. ही जाहिरात प्रसिद्धी जी झालेली ती ऑक्टोबर 2025मध्ये आणि अर्ज सुरू झाले ते 29 ऑक्टोबर 2025ला आणि अर्ज बंद होण्याची जी डेट आहे ती आहे 30 नोव्हेंबर 2025ला.
आणि याची जी परीक्षा होणार आहे ती जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होईल. म्हणजे 2026ला जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्यात होणार आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025ची संपूर्ण माहिती बघितली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विजा जाधव चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.